रानादा बोलवल तेव्हा येतो म्हणलं होतास, आता ये लगेच. अरे अरे काय लाडू, मी जरा दुसऱ्या गावाला आलोय, मला यायला उशीर होणार आहे. ते काय मला माहित नाही. तू लगेच ये. तू जवळ येणार नाही तोपर्यंत मी झोपणार नाही. अरे मला लई टाइम लागणार आहे. लागू दे, तू झोपणारच नाही. अरे असं काय करतोयस लाडू? अरे मी पोहोचेस तर सकाळ होणार बघ. तर तू काय जागा राहणार आहेस काय? हा जागा राहणार. हे बघ लाडू, तू एक काम कर, तू आता झोप, मी उद्या सकाळच्याला येतो. नाही आताच ये. अरे खरंच मला उशीर होणार आहे. हे बघ, उद्या सकाळच्याला मी येणार म्हणजे येणार. फक्त येणार. एकदम पक्क. तेव्हा तू आता झोप, मी उद्या सकाळच्याला येतो. आणि हा, माऊला अजिबात ताप द्यायचा नाही. बरं ठेवू का आता? हा निघायचं का? हा चला. रानादा म्हणलाय उद्या नाही आलाय तर म्हणून. हॅलो 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 अंजली, काय झालं ग? काही नाही, सगळ्यांबरोबर बाहेर आहेत ना, म्हणून कदाचित फोन ठेवला असेल त्यांनी. ठीक आहे, झोपा आता सगळे. लाडू आता झोपशील ना? हा चल 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 लवकर. काय माणूस आहे रे देवा. बायको हिथं प्रेग्नंट आहे आणि नवरा घरी अजून आलाच नाही. काय बघा, टेबल किती बी सजलेलं असलं तरी एकच गोष्ट का नाही सगळ्यांनी शांत करू शकता, ते म्हणजे वहिनींचा फोन. हॅलो मॅडम, बोला. अरे कुठे आहेस तू? बाहेर आलोय. बाहेर कुठं? आम्ही सगळे दोस्त दोस्त चहा प्यायला आलोय ग. काय आता कुठं चहा मिळणार आहे तुला? कराडला हायवेवर आलोय ग. अरे पण एवढ्या रातच्याला कसं चहा मिळेल? हायवेची गणित तुला माहिती आहेत की आम्हाला माहिती आहेत. आणि नाहीच मिळाला चहा तर पुढे सातारा आहेच की, साताऱ्याला जाऊन पिणार. सूरज, तू परत त्या तुझ्या फालतू दोस्तांच्या संगतीला लागलास काय? सांगू राणा भाऊजीसी. सांग, बिंदास सांग. थांब थांब, तू सांगच आता. एक मिनिट थांब. नंदिता काय बोलायला लागलाय बघ. हा बोला की. ते लई टाइम झाला, अजून हे घरी नाही आलं. काळजी वाटत होती हो, म्हणून फोन केला. कधीपर्यंत परत येणार आहे? अहो येतोय, पण जरा उशीर लागेल. ठीक आहे, मनसोक्त फिरून घ्या. हा, ठेवतो फोन आता. होय होय ठेवा. अरे वा, मास्तरीन माहेरी गेल्या तर यो ठोकळा बी चांगलाच बिघडला की. आता हे मास्तरनीला कळलं तर लई मज्जा येणार आहे.
लई मज्जा आली. खरं तर तुम्हाला माहेरी पाटीलला लय वाईट वाटत होतं. नाही म्हणजे आता बी वाटते. पण आज रात्री ट्रिप झालं लय भारी वाटते बघा. असं मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटते. बरं झालं की नाही तुम्हाला माहेरी पाठवलं. यो राणा त्याच्या मर्जीचा मालक होय. कुठं झालं यो राणादा? लाडू लाडू चल नाश्ता करून घे बाबा. माऊ कधी येणार राणादा? अरे ते काल उशिरा झोपले ना, मग ते उशिरा उठणार. येतील ते. नाश्ता करून घे. नाही, राणादा आपल्याला न्यायला तर म्हणलाय. अरे मग येतील ते. तू आत्तापासून कशाला इथे वाट बघत बसलाय? आधी खाऊन घेतो. नाही, आपण आपल्या घरी खाऊ. कधी येणार राणादा? लाडू येतील म्हणाली ना मी. आधी खाऊन घे. चल मी भरवते. धर. घे घे. खा पटापटा. तुम्ही किती वेळ लागणार ग माऊ? अरे राणाजी लवकरात लवकर यावे असं मलाही वाटतंय. हा, नंतर नाव आहे फक्त. लाडू हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. जिलेबी. आज आपण मस्त मज्जा करायची. नाही, जाणार आमच्या घरी. राणादा न्यायला येणार आहे मला. लाडूला फोनवर म्हंटलेत. ठीक आहे मग राणाजी येईपर्यंत आपण मस्त मज्जा करूया. चल जा. चला लाडू महाराज. जिलेबी. चला. भाई लाडूला घ्यायला येतो म्हणून सांगितलं होतं. म्हणून फोन करत असणार. नको, ते आजचा दिवस कोण जवळ नसल्यास बरं. होय. काय सर, आज लई चवीने नाश्ता करायला सा. तू आमच्या नाश्त्यामध्ये मन घालत नाहीस ना? नाही होत आहे सा. माझं कसं मन असेल? तुम्ही कधी नाही ते किरकिर न करता खायला सा म्हणून विचारलं. त्याला कारणच तसं आहे. कटकट नाही ना या घरात, म्हणून जरा आरामात खायलोय बघ. कोण मास्तरीन? पर तिनं कवा किटकिट केली?
हे बघ ती करू दे नाही तर नाही करू दे पण आम्हाला तिथे ती कायम किटकिटच वाटतं. बर बाकी काय बी म्हणा ताईसाहेब, राणाचा शब्दाला एकदम पक्का माणूस आहे. त्याचं कसलं आलं ग एवढं कौतिक? रामच्या शब्दात ताकद आहे चंदे, ध्यानात ठेव. हा, तुम्ही स्वतःच कौतिक काय सोडू नका सा. करणारच आम्ही कौतिक. तुला पोटात डाचतंय काय? हा राणा, ए राणा, गोदाक का काय झालं? अहो कशाला झोपलेल्या माणसाला उठवायला हो? झोपू दे की कधी तर. राणा एवढा वेळ झोपत नाही कवा. अहो बायको घरात नाही तर जरा निवांत राहू दे की त्यासनी. त्यात रातभर उंदडून आल्यात मग कशी काय जाग येईल बरं? रातभर बर राणा रात्रातभर कुठं राहत नाही कवा. गोदाका तुम्ही आमच्यावर जे काही हे अविश्वासाचा स्टॅम्प मारलाय का नाही जरा बाजूला करा बरं त्यो. अहो आम्ही काय खोटं बोलत नाही हो गोदाका. पाहिजे तर तुम्ही स्वतः विचारून बघा. काय रे राणा, कुठं होतास रातच्याला? हे जरा घरला यायला उशीर झाला. पर तू होतास कुठं? गोदाका अहो काय चाललंय? जाऊबाई घरी नाहीत तर मनसोक्त फिरू द्या किती असती. का तुम्ही बी आता त्यांच्यासारखा छडी घेऊन उभं राहणार आहे? मी विचारत्या, तुला सांगायचं असेल तर सांग. ते मी यांना बरकत पिक्चरला गेलतो. अगं बाई पिक्चरला? वा वा मस्त. राणा भाऊजी खरं सांगू लई दिवसांनी की नाही तुम्ही असं बंधनातनं बाहेर आल्यागत वाटायला. लई चांगलं वाटतंय बघा. असंच आनंदी राहावा. हा का ती न्यारी झाली आहे काय? भूक लागल्या मला. चल देते. ताईसाहेब तुम्ही नाश्ता करता करता का निघून आला हो? आता काय खाऊन खाऊन मारत्यास वय आमासनी. असं होय, पोट भरलं होय. बर चला जरा आराम करा. आता कसला आराम? आता तर कुठं खेळ सुरू झालाय आणि आता या खेळामध्ये जिंकल्याशिवाय काय आम्ही थांबत नसतोय. म्हणजे म्हणजे हॅलो हॅलो जाऊबाई कसं आहे का? आहे बोला ना. अहो नाही काय झालंय तुम्ही हितनं गेल्यापासून का नाही राणा भाऊजी एकदम खुश दिसायल्यात. म्हणजे तुम्ही नाही तर काल रातच्याला कुठतर बाहेर गेलतं राणा भाऊजी. रातभर नव्हतं कुठं गेलतो कुणास ठाव. मला माहिती आहे कुठे गेले होते. तुमचे तुम्हाला काही सांगत नाहीत वाटतं. राणाजी मला सगळं सांगतात. नाही पण तुम्ही नाही तेव्हापासून राणा भाऊजी एकदमच खुशीत दिसायला तो. हे खुशीत राहावे म्हणूनच मी इकडे आले. नाही पण तुमच्या बी खुशीचा राणा भाऊजींनी काहीतरी विचार करायला पाहिजे का नाही? आता आजच बघा लई निवांत उठल्यात बघा. गोदाक्काकडनं लाड काय करून घ्यायल्यात आणि एकदम दणकून नाश्ता बी केलाय. माझा फोन न घेता राणाजी अगदी आरामात आहे. जाऊबाई तुम्ही केला नाश्ता? तुम्ही जरा फोन देता का यांच्याकडे? नाही हो जाऊबाई आम्ही जरा बाजूला आलोय.
तुमचं काही निरोप असेल तर सांगा की आमच्याकडं, आम्ही सांगतो हा राणा भाऊजी. नाही मला यांच्याशीच थोडं बोलायचं होतं. असं व्हय. ठीक आहे, देतो आम्ही फोन त्यासनी, पण ते बोलताल का नाही हे काय सांगता येत नाही बघा. थांबा हा. थांबा. गोदाक्का, ओ गोदाक्का. काय हो वहिनी साहेब? गोदाक्का राणा भाऊजी कुठं आहेत? तालमीत गेलाय. असं व्हय. बरं जावा, आमटी उकळली असेल. हॅलो, हा जाऊबाई. अहो राणा भाऊजी गेलो किंवा तालमीत. आम्हास ती काय वाटतं माहितीये काय, राणा भाऊजींना का नाही तुमच्या संकट बोलायचंच नसेल तर तुम्ही आता उगा जादा त्रास देऊ नकासा त्यांना. हा, ठेवतो फोन आम्ही. काळजी घ्या हा जाऊबाई. मास्तरनीचं पडल्याला तोंड बघायला आम्ही तिकडं प्रत्यक्षात पाहिजे होतो बघ. हा तर लई मज्जा आली असती बाई. शाबास रे माझ्या पट्ट्या. आज काय भानगड, लई जोरात खेळायला लागलायस. म्हणजे एकदम खुश दिसतोय. काय नाही, आज जरा मोकळं मोकळं वाटते. असं का म्हणून? काय नाही, एकदम निवांत. आणि अंजलीबाई बी मारायला गेल्यात. हा हा हा, असं आहे वय. म्हणजे मी म्हणतोय ते बरोबर आहे. म्हणजे अंजली चांगली आहे रे, पण शेवटाला बायका नसल्या की पैलवानांचं नीट लक्ष लागतं रे तालमीत. हा, ऐका रे सगळ्यांनी. हा. वस्ताद, हा. बरोबर आहे तुमचं. बरं, कुस्ती खेळू काय? हा, चल चलो. नमस्कार. हा, चालू दे. शाबास. चल, हा घोष. शाबास. हा, बाहेर पट्ट्या. हा, घोष. हा. फिर माग. हा, उचल. शाबास. बसा हा रे गाड्या. शाबास शाबास शाबास. मस्त मस्त. पर राणा, उद्यापासून मी 10 दिवस गावाला जाणार आहे. तेव्हा उद्यापासून या तालमीचा वस्ताद तू. मी का? अरे होय, मी गेल्यावर कोण हीच काळजी होती मला. पण आता तू नवीन फर्मात आलाय, तेव्हा उद्यापासून या सगळ्या तालमीची जिम्मेदारी तुझी. घेशील ना? अहो वस्ताद, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी तालीम नीट सांभाळतो. हो वस्ताद, ते वरच्या खिशात डॉल्बी वाजले. हा, हॅलो हॅलो. हॅलो, राणाजी आहेत का? कोण बोलतंय? अंजली. कोण अंजनी? अंजली तू आहे? अगं, ते काय झालंय, नवा फोन घेतलाय, त्यात तुझा नंबरच नाही म्हणून ओळखलं. बरं, बोल की. राणाजी हाय की, कुस्ती खेळायला लागलाय आज, जरा जोरातच आहे गडी. त्यांच्याकडे जरा फोन देता का प्लीज? कुणाकडं? राणाकडं? हा. हो नाही नाही, ते मी कुस्ती खेळतो म्हणून सांगा, नंतर न करतो फोन. अरे असं कसं, काहीतरी गडबडीचं काम असलं तर घे की. वस्ताद, अहो फोनवर बोलत तर कुस्तीत लक्ष लागेल काय? हा हा हा. काय तू जरा कुस्ती खेळायला लागलाय, कुस्ती झाली की नंतर करायला सांगतो त्याला. ठेवू का आता? राणाजी घरात मित्रांमध्ये तालमीत रमलेत, पण त्यांचं माझ्याकडे लक्षच नाहीये.
असं का वागतात राणाजी?